नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. सध्या राज्यात पावसाने थोडा ब्रेक घेतला असला तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची धमाकेदार हजेरी सुरू आहे. विशेषतः कोकण व मुंबई परिसरात पावसाचा जोर कमी होण्याचं नावच घेत नाही. 17 जून 2025ला हवामान विभागाचा ताजा अंदाज दिलेला आहे. रायगड जिल्हा रेड अलर्टवर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात इथे पाऊस सध्या थोडासा शांत आहे, पण काही भागात हलक्या सरी दिसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, डोंगराळ भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरात मध्यम पावसाची शक्यता आहे, पण घाट भाग मात्र भिजणार खऱ्या अर्थानं. विदर्भात येलो अलर्ट. नागपूर, गडचिरोली, भंडारा या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत आहेत, तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा यासारख्या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची विश्रांती पण हलक्या सरींची शक्यता अजून देखील आहे. एकंदरीतच काय तर राज्याच्या विविध भागात पावसाचे चित्र वेगवेगळं आहे. काही ठिकाणी मुसळधार सरींचा मारा, तर काही भागात आभाळ दाटून आलं असलं तरी सध्या विश्रांतीची सुरू आहे.